नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत। आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती घेणार आहोत। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास गुरुचे आशीर्वाद मिळतात। या दिवशी रात्री काही उपाय केल्यास फायदेशीरही ठरतात। आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे। हा दिवस केवळ आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र मानला जात नाही, तर तो सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त करण्याची संधी देखील मानला जातो। पौर्णिमेच्या रात्री चंद्राची शीतल किरणे वातावरण शुद्ध करतात आणि यावेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष फळे मिळतात। अशा वेळी या दिवशी काही सोप्या आणि विशेष उपायाचा अवलंब केल्यास जीवनातील आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते। माता लक्ष्मीच्या कृपेने केवळ संपत्तीत वाढच नाही, तर घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील राहते। जर तुमच्या घरात कौटुंबिक त्रास जाणवत असेल, अनेकदा अनावश्यक तणाव किंवा वाद होत असतील, तर आषाढ पौर्णिमेचा दिवस शांती आणण्यासाठी खूप शुभ आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करा। भगवान विष्णूंना पांढऱ्या चंदनाचा टिळक लावा आणि कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करा। तसेच संध्याकाळी घरात दिवा लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांतीही मिळते। तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी घरात देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे। आषाढ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते। पूजेदरम्यान देवीला लाल फुले आणि खीर अर्पण करावी। या उपायामुळे पैशाशी संबंधित समस्या असतील तर त्या दूर होतात आणि आपली आर्थिक स्थितीही मजबूत होते। या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीचा कायमचा वास घरामध्ये राहतो। माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावल्यानंतर लक्ष्मी चालीसा पठण करावे किंवा स्त्री सूक्त किंवा लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र याचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टक याचंही पठण केलं तरी चालेल। माता लक्ष्मीची पूजा मनोभावाने करायची आहे। या उपाय केल्यामुळे संपत्ती वाढण्यात मदत होते, तसेच सौभाग्य आणि स्थिरतेचीही शक्यता वाढते। लक्ष्मी स्थिर राहते। तसेच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील करायचं आहे। आषाढ पौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान सत्यनारायणाची पूजा देखील करायची आहे। या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे किंवा सांगणे किंवा ऐकणे खूप शुभ मानलं जातं। ही कथा आपल्या घरातील नकारात्मक वातावरण दूर करते आणि जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती आणते। म्हणून या दिवशी घरी सत्यनारायण पूजा करायची आहे। कथेचे या दिवशी वाचन करायचे आहे। सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला प्रदोष काळात करायची असते। आपल्या घरात अन्न पुरेसे न पडणे, अनेक आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन समाधान न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिन्याच्या अगोदरच संपणे, घरातील पैसा हा अनेक व्यर्थ असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, घरात पैसा आला तर त्याला वाटा फुटून अन्य ठिकाणी पैसा खर्च होत राहणे, यावर उपाय म्हणून श्री सत्यनारायण पूजा केली जाते। घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करावी। सत्यनारायण पूजा केल्यामुळे पैसा, धन, धान्य, पैशात बरकत राहते, घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे। हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।